ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. What a shot! What a shot! What a shot! त्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे सहकारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब, उपस्थित जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले मॅडम, उपस्थित ॲडिशनल कलेक्टर परदेशी साहेब, उपजिल्हाधिकारी रोडगे साहेब, बोधवड साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी मारावर साहेब, उपस्थित सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, सर्व स्टाफ, त्याच्यामध्ये महसूल अधिकारी सर्व आहेत, तलाठी संघटनाचे सर्व प्रतिनिधी, इतर सर्व संघटनाचे प्रतिनिधी, कोतवाल, शिपाई, वाहन चालक, त्यांचे सर्व प्रतिनिधी, मीडिया पर्सन्स, इतर बंधू आणि भगिनींनो. आता खेळांचं महत्त्व जीवनामध्ये काय आहे हे बोलण्याची गरज नाही, सर्वांनी प्रास्ताविकमध्ये सांगितलेलं आहे. जास्त बोलण्याची मला सवय नाही, मी जास्त ॲक्शन पॉईंट्स आणि हे देत असतो मीटिंग्समध्ये, म्हणून आजचा पण ॲक्शन पॉईंट्सच सांगणार नाही. काही ॲक्शन पॉईंट्स आजचे हे राहणार की आपला पहिला ॲक्शन पॉईंट राहील की विभागीय स्तरावर आपण ॲटलिस्ट टॉप 3 मध्ये तरी येण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा मी आता विचारलं होतं, काही कर्मचारी इथे आय डोंट नो आहेत की नाही, येत राहते माझ्याकडे, तुम्ही विचारलं होतं की कुठे राहतो, ते नेहमीच म्हणत ते हिंगोली हमेशा सर लास्ट या सेकंड लास्ट ही रहता है. तर यावेळी मग असा आम्ही विचार केला की थोडासा डिस्ट्रिक्ट लेवलच्या जे आपल्या असते, युजली कधी कधी ते ऑन पेपर असतात त्याप्रमाणे होत नाही, मग थोडा याला व्यवस्थित रूप देण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे आणि आजपासून त्याची सुरुवात होत आहे. माझी सर्वांना विनंती राहील की आपण उत्साहाने सहभागी व्हावं. काही जबाबदारी आपण अधिकाऱ्यांना दिलेली आहे, तर विभाग इथे सर्वांनी खेळायचे आणि मग चांगले चांगले काही अधिकारी निवडून चांगली टीम्स तयार करायचे आणि ते घेऊन आपल्याला विभागीय स्तरावर जायचे. एवढंच नाही तर मी असं पाहिलेलं आहे की जे त्यांचा उत्साह किती आहे त्याच्यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. म्हणून जे खेळाडू आहे त्यांचा तर उत्साह पाहिजे, खेळाडू आहे ज्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांचा उत्साह दुगुना पाहिजे आपल्याला, जेणेकरून ऍज अ टीम आपण त्या ठिकाणी चांगलं करणार. टीम वर्क म्हणून इथे ग्राउंडवरच त्याचा उपयोग होत नाही, पुढे जाऊन आपल्याला कार्यालयामध्ये त्याचा उपयोग होतो. कारण एकमेकांशी आता कोण माणूस कसा आहे, काय करू शकतो, म्हणजे इथे चांगला आहे तर तिकडे चांगला पण होऊ शकते का, किंवा तिकडे चांगला आहे तर इथे चांगला होऊ शकते का ऑन दी ग्राउंड, या प्रकारची गोष्टी काही आपल्याला लक्षात येते. प्रोफेशनलिझम, डिसिप्लिन, टीम वर्क या प्रकारची जे आपले गुण आहेत हे विकसित आपल्या खेळामार्फत होतात. म्हणून मला एक नेहमीच आय वुड स्पीक द ट्रूथ, मला नेहमीच हिंगोली जिल्ह्यामध्ये एक कोऑर्डिनेशनचा अभाव वाटते नेहमीच, म्हणजे विदिन ऑफिसर्स, विदिन कर्मचारी,